गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दास बोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरो रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरो रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या दासबोध वर्गाला सुरुवात होत आहे. आज दशक 9वा गुणरूप समास 9वा संदेहवारण. या समासात समर्थ अखंड अद्वितीय व अंशरहित ब्रह्माचे वर्णन करतात. सुरुवातीला त्या ब्रह्माला ब्रह्मांडामुळे खंडित्व कसे प्राप्त झाले असा प्रश्न श्रोत्याने उपस्थित केला. त्या प्रश्नाचे उत्तर समर्थ 13व्या ओळीमध्ये सांगतात. श्रीराम समर्थ श्रीराम ब्रह्म वारिता वारेना ब्रह्म सारिता सरेना ब्रह्म काही ओसरेना. एकीकडे श्रीराम ब्रह्म वेदिता भेदेना ब्रह्मछेदिता छेदेना ब्रह्म परते होयना. केले तरी श्रीराम ब्रह्मखंडेना अखंड ब्रह्मी नाही दुसरे बंड. तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये श्रीराम. ब्रह्म कुठल्याच गोष्टीपासून दूर करता येत नाही, कारण ब्रह्म नाही अशी कुठली जागाच नाही. त्यामुळे ब्रह्माला दूर करणे सरकवणे कधीच शक्य नाही. ते एका बाजूला ओसरत नाही. पाण्याप्रमाणे ब्रह्माचे इकडून तिकडे जात नाही. ब्रह्माचे तुकडे करता येत नाही. ते कुठल्याही गोष्टीने कापतो म्हटलं तर त्याला कापता येत नाही. त्याला जर प्रयत्न करून कुठे दुसरीकडे सरकवण्याचा म्हणजे ढकलण्याचा प्रयत्न केला तर ते ढकललेही जात नाही, कारण ब्रह्म अखंड असल्याने त्याचे भाग पडत नाहीत. ब्रह्मामध्ये ते घनदाट व एकमेव असल्याने दुसऱ्या पदार्थाला अस्तित्वच नाही. मग असे असताना एवढे मोठे ब्रह्मांड ब्रह्मात कसे शिरले असा प्रश्न श्रोत्याला पडला. पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना स्थळे स्थळांतरे भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी श्रीराम. की एवढ्या मोठ्या या ब्रह्मांडामध्ये पर्वताची शिखरे दगड पत्थर अनेक प्रकारची स्थळे अनेक प्रकारचे देश समुद्र इत्यादी संपूर्ण भूगोल रचना ब्रह्मस्वरूपात कशी आली याची त्याला उत्सुकता लागली. भूगोल आहे ब्रह्मामध्ये ब्रह्म आहे भूगोळामध्ये पाहता एकामध्ये प्रत्यक्ष दिसे श्रीराम. ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला. विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्षाचा श्रीराम. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता नीटची झाले. परिब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे श्रीराम. भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे. हे सकळास अनुभवे दिसत आहे श्रीराम. तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले.
ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेपवचन श्रीराम. की भू म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी ही पंचमहाभूतांपैकी एक आहे. या ब्रह्मांडात अनेक प्रकारचे ग्रह तारे आहेत. आपल्याला या पृथ्वीवरील एक सूर्यमाला दिसते, पण एक सूर्यमाला दिसते, पण या पृथ्वीच्या पलीकडे वैज्ञानिक सांगतात की अनेक सूर्यमाला ग्रहमाला आहेत. त्यात आपण केवळ पृथ्वी या ग्रहाचा जरी विचार केला तरी पृथ्वी या ब्रह्मस्वरूपात आहे व ब्रह्म पृथ्वीत आहे, अशी ते परस्परात प्रविष्ट आहेत हे तर उघडच आहे. पण वरवर पाहता ब्रह्म व ब्रह्मांड अत्यंत परस्पर विरोधी दिसतात. कारण ब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे तर ब्रह्मांड स्थूल आहे. ब्रह्म स्थिर आहे. ब्रह्म इकडून तिकडे हलवता येत नाही, कारण त्याला कुठे सरकवता येत नाही, कारण ते स्थिर आहे. त्याला ते सगळीकडे भरून उरलेलंच आहे, त्यामुळे त्याला कुठून कुठे नेता येत नाही. पण ब्रह्मांडातील वस्तू मात्र इकडून तिकडे आपल्याला नेता येते. ब्रह्म अपरिवर्तनशील आहे, त्यात कधीच बदल होत नाही. आणि ब्रह्मांड परिवर्तनशील आहे. म्हणजे आता एखाद्या झाडाची बी जर आपण पेरली तर त्या बीला रोपे येतात, मग त्याला फांद्या फुटतात, मग त्याला पानं येतात, मग काही दिवसांनी पानं ते पिकतात, गळून पडतात, मग पुन्हा ते बीज रूपाने जमिनीत मुरतात, त्या फळांचं बीज होऊन, आणि पुन्हा झाड होते. म्हणजे सतत त्याच्यामध्ये बदल होत राहतो. पण ब्रह्म मात्र तसं नाही आहे. ब्रह्म कसं अनंत आहे, म्हणजे त्याची मोजमाप करताच येत नाही. पण ब्रह्मांड मात्र शांत, म्हणजे मोजमाप करता येते त्याची. आणि असं हे ब्रह्म सत्य, एकमेव अद्वितीय आणि असीम आहे. तर ब्रह्मांड मात्र माईक आहे, खोटे आहे, असत्य आणि नाशवंत आहे. म्हणून श्रोत्याला प्रश्न पडला की असा या दोघांमध्ये पण परस्पर विरोध दिसत असतानाही ब्रह्माने ब्रह्मांडात प्रवेश केला हे काही मनाला पटत नाही, तरी याचे वैचारिक स्पष्टीकरण करावे असा श्रोता म्हणतो आहे. कारण ब्रह्मातूनच उत्पन्न झालेले, ब्रह्माचेच बनलेले आणि ब्रह्मच अधिष्ठान असलेले हे जग ब्रह्माहून इतके निराळे आणि विलक्षण झाले तरी कसे, याचे स्पष्टीकरण श्रोता आता मागतो आहे. आणि 13व्या समर्थांनी याचे उत्तर दिले आहे. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर, येथे पडिले की विचार संदेहाचे श्रीराम. की आता या प्रश्नाचे उत्तर ऐका. हा प्रश्न संशयातून निर्माण झालेला आहे, त्यामुळे याचे उत्तर सावध होऊन तुम्ही ऐकले तर तुम्ही निशंक व्हाल, असं समर्थ म्हणतात. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे, आणि दिसे म्हणो तरी नासे, आता हे समजती कैसे श्रोते जन श्रीराम. की ब्रह्मांडाचे अस्तित्वच नाकारावे तर ते प्रत्यक्ष दिसते डोळ्यांनी, व दिसते म्हणून आहे असं म्हणावं तर कल्पांती त्या ब्रह्मांडाचा नाश होतो आणि त्या ज्ञानाने त्याचा बोध होतो. मग आता हे श्रोत्यांनी कसे समजून घ्यावे. तव श्रोते झाले उद्दित, अहो म्हणती सावचित्त, प्रसंग बोलो उचित, प्रत्योत्तरे श्रीराम. हे ऐकून श्रोत्याची आता खूप उत्कंठा वाढली आणि वक्ता म्हणाला की नीट लक्ष देऊन ऐका, या निमित्ताने मी तुम्हाला शास्त्रशुद्ध उत्तर देतो. आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडे ना पाहिले, पाहिजे श्रोती श्रीराम. की समजा त्यांनी इथे दृष्टांत देऊन त्याचं उत्तर दिलेलं आहे. जर एखाद्या मोकळ्या जागेत दिवा लावला तर तेवढी जागा दिव्याने व्यापलेली असते. तेवढ्या जागेतील आकाश दिव्याला ढकलावे लागत नाही किंवा दूर करावे लागत नाही, कारण दिव्याच्या आत व बाहेर आकाश पूर्ण भरून राहिले आहे. त्याचप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांडे जरी भासू लागली तरी ब्रह्मांडाची अखंडता नाहीशी होत नाही. म्हणजे एखाद्या जर भांड्यात काठोकाठ पाणी भरलेले असेल व त्या पाण्यात जर एखादी वस्तू टाकली तर त्या वस्तू इतके पाणी बाहेर फेकल्या जाते.
पण ब्रह्म मात्र तसं होत नाही, कारण आत बाहेर सगळीकडे ते व्यापूनच आहे. त्यामुळे त्याच्यातलं पाणी बाहेर पडेल वगैरे अशी काही भानगडच ब्रह्माच्या बाबतीत नसते, कारण ते कुठे नाही अशी एकही जागा नाही. आप तेज अथवा पवन, सारू न शकती गगन, गगन पाता सगन, तळेल कैसे श्रीराम. की आप, तेज आणि पवन म्हणजे पाणी, अग्नी आणि वायू आकाशाला ढकलू शकत नाही. म्हणजे समजा एखादा जर अग्नी तिथं पेटलेला असेल आणि त्या ज्वाला खूप वर असेल, पण त्यामुळे आकाशाला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आकाश काही ढकलल्या जात नाही, कारण आकाश अतिसूक्ष्म, व्यापक व सर्वसमावेशक असल्याने त्याला दूर सरकेल असे कधीही होणार नाही. अथवा कठीण झाली मेदनी, तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी, राहिले गगन श्रीराम. की मेदनी म्हणजे पृथ्वी. पृथ्वी अत्यंत कठीण असली तरी सूक्ष्म आकाश तिच्यात शिरून तिला व्यापून राहते. त्याप्रमाणे ब्रह्म ब्रह्मांडात व्यापून राहते. म्हणजे प्रत्येक अणूच्या रचनेत जसं आकाश म्हणजे स्पेस असते असं विज्ञान सांगते, त्याचप्रमाणे ब्रह्म संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापून शिल्लकच राहिलेले असते असं शास्त्र सांगते. याची प्रचित ऐसी असे, जे जडत्वाले तितुके नासे, आकाश जैसे तैसे असे, चळणार नाही श्रीराम. म्हणून साधकांनी एक निर्णय करून टाकावा, की लक्षात घ्यावे की पृथ्वीपासून तर वायूपर्यंत जे जे सगळे पंचमहाभौतिक आहे, जे जे अचेतन पदार्थ आहेत, ते सर्व नाश पावतात. फक्त आकाश मात्र अढळपणे जसेच्या तसेच असते. वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म श्रीराम. की वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, की ब्रह्म वस्तूपासून किंचित द्वैतात उतरले की आकाश जाणवते. परंतु जसं, कारण आकाश अभिन्न आपल्याला का वाटते, ते अखंड असतानाही, तर आकाशाला उपाधी आहे आणि घटाकाश मठाकाश या उपाधीमुळे आकाश एकच असूनही ते वेगळे वेगळे झाले असं आपल्याला वाटते. म्हणजे ते जर उपाधी बाजूला केली तर पुन्हा ऐक्य होते. म्हणजे पुन्हा ऐक्य होतात ते आकाश जणू ब्रह्मच होते. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाणा, आकाश म्हणावे श्रीराम. निर्गुण ब्रह्मासे भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी श्रीराम. कल्पनेसी भासे भास, तितुके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास, निर्विकल्प श्रीराम. एकूण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येते की आकाश अढळ असते. त्यामुळे त्याचा ब्रह्मापासून असलेला सूक्ष्म भेद लवकर लक्षात येत नाही, कळत नाही. पण ब्रह्माच्या अस्तीचा म्हणजे आहेपणाचा जो भास आहे तेच आकाश समजावे. कारण हे निर्गुण ब्रह्मसे भासले कल्पू जाता अनुमानले, हे निर्गुण ब्रह्म अशी या जर भासाची कल्पना करताच तिचा अंदाज येऊ लागतो. म्हणजे तसा भासही आपल्याला होऊ लागतो. पण या कल्पनेलाच हे आकाश नाव दिलेले आहे. आणि कल्पना जी आहे, कल्पना हा शेवटी भासच आहे. त्यामुळे कल्पनेने जो आभासाचा भास होतो त्याला आकाश म्हटले जाते. पण एरवी ते आकाशही नाही आहे. म्हणजे एरवी ब्रह्म स्वसंवेद्य व कल्पना रहितच आहे. पंचभूतामध्ये वास, म्हणून बोलिजे आकाश, भूतांतरी जो ब्रह्मांश, तेची गगन श्रीराम. की पंचमहाभूतांमध्ये आकाश स्वतःसह व्यापून राहते व महाभूतांच्या आत बाहेर सर्वत्र ते भरून राहिलेले आहे. त्या पोकळीलाच आकाश म्हणतात. आणि आकाश अत्यंत व्यापक व सूक्ष्म असल्याने पंचमहाभूतातील ब्रह्मांशालाच आकाश म्हणतात. आणि असे हे आकाश सुद्धा म्हणजे पंचमहाभूते हे निर्माण होतात, काही काळ टिकतात आणि नष्ट होतात.
म्हणून त्यांना अचल म्हणता येत नाही. आणि पण ती आकाश भेदून त्यात शिरत नाहीत, म्हणून आकाश फक्त अचल आहे. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, ते होईनासे श्रीराम. पृथ्वीचा नाश झाला की पाणी उरते, पाणी आटले की अग्नी राहतो, आणि अग्नी विजला तरी वायू असतो व तोही नंतर नष्ट होतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते की हे सगळं पंचमहाभूत सुद्धा मिथ्या आहेत. मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचिती साले, कोणे परी श्रीराम. की जे जे मिथ्या असते ते येते आणि जाते, त्याने सत्य वस्तूला भेदले हे कदापि शक्य नाही. म्हणून सत्य वस्तूला भेदले हे कोणाला आणि कसे अनुभवाला येणार आहे, कारण ते मिथ्याच आहे. आणि मिथ्या गोष्टीलाच सत्य मानल्यामुळे काय होते हे पुढच्या ओवीत समर्थ सांगतात आहे. भ्रमे प्रत्यक्ष दिसते, विचार पाता काय तेथे, भ्रममूळ या जगाते, खरे कैसे म्हणावे श्रीराम. की हे दिसलेले जे ब्रह्मांड नाचते कसे याचे स्पष्टीकरण देताना समर्थ सांगतात आहे की ज्याप्रमाणे माळ जमिनीवर मृगजळ दिसले असता ती जमीन यत किंचितही ओली होत नाही, त्याप्रमाणे मिथ्या जगत दिसू लागले व नंतर दिसेनासे झाले तरी ब्रह्मामध्ये यत किंचितही विकार निर्माण होत नाही. केवळ भ्रमाने या जगाला सत्यत्व दिले आहे. आणि भ्रम म्हणजे एक असताना दुसरे दिसणे. मग जग खरे म्हणजे नाहीच, जे झालेलेच नाही ते आपल्याला सत्य वाटते आहे. म्हणून सूक्ष्म विचार केला तर हे जग झालेलेच नाही असा शास्त्र विचार आधी समजून घ्यावा लागतो. म्हणून जग झालेलेच नाही आहे, मग त्याचे अस्तित्व केवळ भ्रमावर अवलंबून आहे. म्हणजे जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत ते सत्य वाटते, पण तो एकदा भ्रम निघून गेला की जे सत्य आहे ते समोर येते. मग जगाला सत्य कसं म्हणावं, की जसं एखादा व्यक्ती खूप जर ताप असेल तर त्याला आपण भ्रमिष्ठ म्हणतो. भ्रमामुळे तो तापेमध्ये बडबड करायला लागतो. पण हे कुठपर्यंत, जोपर्यंत त्याचा ताप उतरत नाही. ताप उतरला की त्याचं बडबड करणं बंद होतं, म्हणजे त्याचा भ्रमिष्ठपणा बंद होतो. म्हणजे थोड्या वेळापुरताच त्याला भ्रम झालेला असतो. तसंच जग सुद्धा सत्य नाही आहे, पण त्याचं सत्य नाही याचं ज्ञान करून घ्यावं लागते साधकाला. म्हणून या जगाचं सुद्धा सत्यत्व हे भ्रमामुळे आपल्याला वाटते आहे, पण जग सुद्धा झालेलेच नाही. भ्रम शोधिता काहीच नाही, ते भेदिले कोणे काही, भ्रमे भेदिले म्हणता ठाई, भ्रमची मिथ्या श्रीराम. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले, मुळी लटके त्याने केले, तेही कैसे श्रीराम. की भ्रम होताना भ्रामक वस्तू प्रत्यक्ष दिसते, पण भ्रम दूर झाल्यानंतर तिचा मागमूसही राहत नाही. असे असताना मग जग आणि जगाचे येणे जाणे खरे कसे मानावे, कारण भ्रम कसा आहे, शेवटी भ्रम सुद्धा मिथ्याच आहे. म्हणून एकदा भ्रम मिथ्या आहे असा निश्चय झाला की कोणीही कोणालाही भेदले असे खुशाल म्हणावे. पण जे मुळात भ्रामक असते त्याच्याकडून जे जे होते तेही भ्रामक असते. म्हणून साधकाने तो विचार करून भ्रमातनं बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे भ्रम दूर केला पाहिजे. आणि एकदा भ्रम दूर झाला आणि त्याचा पक्का निश्चय झाला, मिथ्यत्वाचा निश्चय पक्का झाला की जग समोर सतत दिसत असले तरी ते मिथ्या आहे, ह्या गोष्टी लक्षात यायला काहीच वेळ लागत नाही. लटिक्याने उदंड केले, तरी आमुचे काय गेले, केले म्हणतात नाथिले, शहाणे जाणती श्रीराम. की जे मिथ्या असते त्याचे अफाट कर्तृत्व जर कोणी सांगितले तर त्याने आमचं काय बिघडणार आहे. म्हणजे कोणी जर म्हटलं की मृगजळाच्या पाण्याने आमच्या शेतात उदंड पीक आले, तर त्याने आमचे काहीच बिघडणार नाही, कारण मृगजळ हा भ्रम आहे. म्हणजे ते खरं पाणी तिथे नाही आहे. मग त्यांनी किती उदंड पीक आले म्हटलं
तरी ऐकणाऱ्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे? काहीच नाही, कारण असे होणे शक्य नाही हे त्याला माहिती आहे. म्हणून मिथ्यात्वाचा निश्चय होणे फार आवश्यक आहे. कारण मिथ्या मायेने केले असे म्हणतात, ते केलेले मिथ्या असते हे तत्ववेत्ते म्हणजे जाणकार हे जाणतात. सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य, मती सारिका मती प्रकाश अंतरी वाढे श्रीराम. मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कविठ जैसे श्रीराम. वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बद्री फळ, ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही श्रीराम. आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला, मग ब्रह्मगोळ देखिला वट बीज न्याये श्रीराम. होता त्याहून विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण काहीच नाही श्रीराम. की आता या 29 ते 30 या ओव्यांमध्ये समर्थांनी परब्रह्माच्या विस्ताराच्या मनाने ब्रह्मांड किती क्षुल्लक आहे याचे वर्णन केलेले आहे. की जर सागरामध्ये मुठभर खसखस टाकली तर त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावर ब्रह्मांड भासतात. खसखस किती लहान आहे हो. खसखसीचा वापर आता आपण दिवाळीत सगळ्यांनी केला आहे की अनारशासाठी आपण खसखस वापरतो. ती किती बारीक आहे. ती जर मुठभर त्या समुद्रात टाकली तर समुद्राला काहीच होणार नाही, काही फरक पडणार नाही समुद्रामध्ये. तसं या ब्रह्मस्वरूपावर ब्रह्मांड भासतात. म्हणजे बुद्धीची सूक्ष्मता जशी जशी वाढेल तशा ज्ञानाच्या कक्षा वाढत जातात. म्हणून साधकाने सूक्ष्म बुद्धी व्यापक झाली तर ती व्यापक करावी, कारण जे जे सूक्ष्म असते ते व्यापक असते. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कविठ जैसे श्रीराम. की मी जर त्या अनंत ब्रह्मांडाला सूक्ष्म दृष्टीने पाहायला लागली तर ती अनंत आकाशाशी एकरूप झाल्याने ब्रह्मांड केवळ कवठाप्रमाणे दिसते आहे. कविठ म्हटलं आहे त्यांनी इथे, म्हणजे कवठाप्रमाणे दिसते. पण हेच कवठाप्रमाणे दिसणारं ब्रह्मांड जर आणखी आपण वृत्ती आपली सूक्ष्म केली तर ते ब्रह्मांड आपल्याला बोरा एवढे दिसून वृत्ती बोरा एवढे दिसायला लागते. त्याहीपेक्षा ती जर अंतःकरण वृत्ती सूक्ष्म केली तर ती ब्रह्मस्वरूपात गडप झाल्यावर ते बोर पण दिसेनासे होते. म्हणजे याचा विचार करताना विचारानुसार अंतःकरण वृत्ती जशी जशी सूक्ष्म सूक्ष्म होत जाईल तसा तसा अमर्याद सूक्ष्म होऊन ती व्यापक झाली की ब्रह्मांड वडाच्या बी एवढे लहान दिसते. आणि वृत्ती त्याहीपेक्षा लहान झाली की वडाच्या बीच्या 1/1 एवढ्या परिणामाचे ब्रह्मांड दिसायला लागते व ती ब्रह्मरूप झाल्यावर सर्व दृश्य मावळते. इथे म्हणजे एकच विचार करायचा आहे की जितकी सूक्ष्म वृत्ती आपली होत जाईल तेवढी सूक्ष्मता व्यापक होत गेली की ब्रह्मांडाचा हळूहळू बाध होत जातो. म्हणजे जसं आपण उंचावर गेलो की आपल्याला खालच्या वस्तू खूप छोट्या छोट्या दिसायला लागतात, तसं जर मी या जगताचा खूप खोल खोल विचार करत गेली, सूक्ष्म विचार करत गेली की हळूहळू सगळ्या गोष्टींचा बाध होऊन केवळ ब्रह्म शिल्लक राहते आणि दृश्य जग पूर्ण मावळलेले दिसते. आपण भ्रमे लहान नाळला केवळ देहदारी झाला, तरी मग ब्रह्मांड चाला कवळेल कैसे श्रीराम. परंतु होते काय की ही व्यापक दृष्टी येण्यासाठी शास्त्रविचार समजून घ्यावे लागतात. त्याशिवाय ही अंतःकरण वृत्ती सूक्ष्म होऊ शकत नाही. अंतःकरण वृत्ती सूक्ष्म न होण्याला एकच कारण आहे की जीव भ्रमाने स्वतःला ब्रह्मरूप असूनही मी देह समजतो व या देह तादात्म्याच्या बंधनात अडकून स्वतःला देह समजून संकुचित होतो. त्याला व्यापक ब्रह्मांडाचा आवाका त्यामुळे कधीच कळणार नाही. म्हणून साधकाने स्वतःला सीमित न ठेवता
संकुचित केलेली अंतःकरण वृत्ती व्यापक करता करता इतकी व्यापक करावी की तिने परब्रह्म स्वरूपाला गवसणी घालून ब्रह्मा एवढेच हे व्यापक व्हावे. वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे श्रीराम. की अंतःकरण वृत्ती इतकी सूक्ष्म झाली की ती व्यापक करीत करीत तिच्या अस्तित्वच नाहीसं होते आणि सर्वत्र केवळ एक परब्रह्मच व्यापून आहे हे साधकाच्या लक्षात येऊन तसा अनुभव त्याला यायला लागतो. जव एक सुवर्ण आणिता, तेने ब्रह्मांड मडविता, कैसे होईल ते तत्वता, बरे पहा श्रीराम. की असं जर कोणी ठरवलं की एक गुंज सोन्याचा कितीही पातळ पत्रा केला आणि तो जर त्यांनी ब्रह्मांडाला मढवायचे ठरवले आहे, म्हणजे व्यापून टाकायचे असं ठरवले आहे, तर ब्रह्मांडाचा काही भाग उरणारच आहे. कारण एक गुंज सोन्यामध्ये किती मोठा भाग व्यापला जाणार आहे. त्याचप्रमाणे संकुचित अंतःकरण वृत्तीला ब्रह्म व्यापता येत नाही. म्हणून संकुचित वृत्तीने अनंत कोटी ब्रह्मांडाला व्यापून वर अपार उरणाऱ्या ब्रह्माला कशी गवसणी घालता येणार आहे. कारण ब्रह्मांडाला जर मढवायचं असेल तर त्याच्या नादात कितीही आपण प्रयत्न केला आणि कितीही त्याला झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते कुचकामिष ठरणार आहे. कारण ते शेवटी कसं आहे, नाशवंतच आहे. कारण ते मिथ्याच आहे ब्रह्मांड, म्हणजे ते नष्टच होणारं आहे आणि ते अशा कुठल्याही गोष्टींनी झाकलंही जाणार नाही आहे. पण आत्मा असा नाही आहे. आत्मा जसा आहे तसाच आपल्याला अनुभवाला येतो. म्हणून अंतःकरण वृत्ती आत्मध्ये वळवून तिचा शोध घेतला असता निर्गुण आत्मा मी आहे याचा साधकाला अनुभव येईल. म्हणून साधकाने लक्षात ठेवावे की दृष्टी जितकी सूक्ष्म होत जाईल तितकी जगावरची दृष्टी बाजूला जाऊन ब्रह्माचा अनुभव ती घेऊ लागेल. इंद्रियांची धाव सतत बाहेर असते, त्यामुळे शांत सकाम सहित व इंद्रियाधीन असलेल्या दृष्टीने अनुभवाला येणारे हे जग जड, विकारी, सविशेष, परिवर्तनशील आणि दुःखमय आहे. पण सत्पुरुषांच्या संगतीत आपली दृष्टी विशाल म्हणजे अनंत, असीम, अमूर्त, अतींद्रिय, निष्काम झाली तरच जग आपल्याला सद्रूप, चिद्रूप आणि आनंदाने ओसंडणारे दिसेल. म्हणजे सत्पुरुषांची दृष्टी ही ईश्वराची दृष्टी असते आणि ईश्वराने बनवलेल्या हृदयामध्ये अंतर्यामीपणाने राहून ती जीवनाचे व जगाचे तो संचालन करतो. संपूर्ण विश्वाचा खेळ त्याच्याच सत्तेने चालतो. हे एकदा मनाला पटले की आपले काम झाले. तोपर्यंत मात्र सतत साधकाने साधना करून सत्पुरुषांच्या संगतीमध्ये हा विचार समजून घेऊन आपली दृष्टी व्यापक करण्याचा प्रयत्न करावा. आणि असे झाले तरच मी ब्रह्म असा अनुभव येऊ शकतो. येथे फिटली आशंका, श्रोते हो संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेका, अवलोकावे श्रीराम. येथे सर्व शंका आता फिटल्या आहे असं समर्थ गृहीत धरतात की आता तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये धरू नका आणि संशय जर तुमचा अजूनही शिल्लकच असेल तर तुम्ही पुन्हा वरील तत्वज्ञानाचा म्हणजे विवेकाने त्याची तत्वज्ञानाची कास धरून ते समजून घ्यावे, म्हणजे त्या शंका पूर्णपणे दूर होतील. विवेके तुटे अनुमान, विवेके होय समाधान, विवेके आत्मनिवेदन, मोक्ष लाभे श्रीराम. की अजूनही जर मी एवढं सगळं सांगितल्यावर तुमचा संशय जर दूर होत नसेल तर त्यासाठी मात्र आता तुम्हाला विवेकाची कासच धरावी लागेल असं समर्थ सांगतात. कारण सत्पुरुषांनीचा विवेक सतत जागृत असतो, त्यामुळे त्यांच्या मनात कुठलेच संशय राहत नाही आणि एकदा जर संशय नाहीसा झाला तर त्याला पूर्ण समाधान मिळते व समाधानाने आत्मनिवेदन साध्य होऊन मोक्ष लाभतो. मग एकदा हा अनुभव आला व त्याचे दृढकरण झाले की मोक्ष ही सुद्धा बंधन सापेक्ष कल्पनाच आहे हे हळूहळू
उमजू लागते, कळू लागते आणि मग हळूहळू मोक्षाचा विचारही बाजूला सारून जीव पूर्ण ब्रह्मरूप होतो. म्हणजे पूर्वपक्षाचा जो विचार आहे की मी ब्रह्म, हा पण विचार विवेकाने हळूहळू दूर केला की उरते ते फक्त जीव ब्रह्म ऐक्य आणि जीव पूर्णपणे मग ब्रह्मरूप होतो. मग या अनुभवाला कुठल्याही शास्त्रप्रामाण्याची गरज पडत नाही. केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारिले पूर्वपक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा, प्रमाण न लगे श्रीराम. की एकदा हा मोक्ष हा विचार सुद्धा बंधन सापेक्ष असल्या मोक्ष हा सुद्धा बंधन सापेक्ष आहे आणि त्यात असल्याने त्याचाही विचार एकदा बाजूला केला की पूर्व पक्षाला विवेकाने दूर केले की मी ब्रह्म या प्रत्यक्ष अनुभवाला सिद्धांत म्हटल्या जाते. मग तेथे आता कोणत्याच प्रमाणाची गरज राहत नाही. हे प्रचितीचे उत्तरे, कळती सारासार विचारे, मनन ध्यासे साक्षात्कारे, पावन होई जय श्रीराम. ही बोलणी प्रत्यक्ष अनुभवातून आलेली असतात. मग त्यासाठी सारासार विचार करावा लागतो. सारासार विचार केल्यामुळेच यातील रहस्य समजते. कारण आत्मा सार आहे आणि जगत असार आहे. हा विचार केवळ सारासार विचारातलं हे जे रहस्य आहे हे विवेकाने समजते आणि हा विचार एकदा समजला की त्या विचारावर मनन आणि नंतर निधिध्यासन केल्याने जीव ब्रह्मरूप होतो. असाच विचार आपल्याला सुद्धा सारासार करण्याची बुद्धी समर्थांनी द्यावी, हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.